विद्यार्थ्यांनो, आज मी पुन्हा एकदा शेख मुख्तार आपल्या भेटीस आलेलो आहे. तो नवीन घटक अभ्यासण्यासाठी इंग्रजी विषयाचा. तो आहे आर्टिकल्स. त्यालाच मराठीमध्ये उपपदे असे म्हणतात. तर विद्यार्थ्यांनो, आर्टिकलला समजून घेण्यासाठी त्याचा आपल्याला सखोल अभ्यास असा करावा लागेल. निश्चितच आज आपण आर्टिकल्स म्हणजे काय, आर्टिकलचे एकूण प्रकार किती, कोणकोणते आर्टिकल्स ओळखायचे कसे, किंवा वाक्यामध्ये एकवचनी नामाच्या पूर्वी कोणतं आर्टिकल आपल्याला वापरायचं आहे, सखोल असा अभ्यास आज आपल्याला आजच्या या महत्त्वपूर्ण घटकामध्ये बघायचा आहे. म्हणूनच निश्चितच सर्व विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी सुद्धा नोटबुक पेन घेऊन व्यवस्थित काळजीपूर्वक प्रत्येक गोष्ट व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघणे खूप आवश्यक आहे. त्यामुळे आपल्याला हा घटक निश्चितच समजेल. इंग्लिश लँग्वेज देर आर 3 आर्टिकल्स आर देअर. हाऊ मेनी आर्टिकल्स आर देअर? 3 आर्टिकल्स. व्हॉट्स मीन ऑफ आर्टिकल? आर्टिकल्स म्हणजे काय? आर्टिकल्स आर वर्ड्स दॅट डिफाईन अ नाउन ॲज अ स्पेसिफिक ऑर अनस्पेसिफिक. म्हणजे आर्टिकल म्हणजे उपपद आहे ते नामाच्या एकवचनी नामापूर्वी वापरले जातात. ते नाम हे स्पेसिफिक असेल किंवा अनस्पेसिफिक असेल, त्याचाच आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. देअर आर 2 टाइप्स ऑफ आर्टिकल्स. हाऊ मेनी टाइप्स ऑफ आर्टिकल्स आर देअर? 2 टाइप्स ऑफ आर्टिकल्स आर देअर. वन इज डेफिनेट आर्टिकल अँड सेकंड वन इज इनडेफिनेट आर्टिकल. डेफिनेट आर्टिकल म्हणजे द हे आर्टिकल येतं. तर इनडेफिनेट आर्टिकलमध्ये ए एन हे 2 आर्टिकल येतात. त्याचा आज आपल्याला सखोल असा अभ्यास करायचा आहे. तर विद्यार्थ्यांनो, हा व्हिडिओ नक्कीच तुम्ही शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला हा भाग खूप चांगल्या पद्धतीने समजेल. आर्टिकल 3 प्रकारचे आहेत, ए अँड द. तर या ठिकाणी ए, हाऊ टू यूज अँड इनडेफिनेट आर्टिकल. ए and use indefinite articles comes before words beginning with the consonant sound. Use and when the indefinite articles come before word beginning with the vowel sound. So many questions in front of you. How to identify which article we have to utilize in a given sentence? That's very simple. I am here to solve your problem. My name is Sheikh Mukhtar. So let's start. We use a indefinite articles come before words beginning with the consonant sound. म्हणजेच काय, व्यंजनाच्या आवाजासह शब्द सुरू होण्यापूर्वी अ हे उपपद वापरतात. याचा आपल्याला अभ्यास करण्यासाठी आपण काही उदाहरणे सुद्धा अभ्यासणार आहोत, जेणेकरून तुम्हाला अ हे आर्टिकल कशा पद्धतीनं एकवचनी नामापूर्वी आपण ते वापरू शकतो आणि अ आणि एन याच्यातला फरक आपण कसा सोडवू शकतो हे आपण निश्चितच व्यवस्थितपणे समजून घेऊया. लेट्स स्टार्ट. आर्टिकल ए. वेअर सच आर्टिकल यूज अँड व्हाय सच ए आर्टिकल इज यूज यू हॅव टू सी इन दिस व्हिडिओ. तर विद्यार्थ्यांनो, तुम्हाला हा व्हिडिओ शेवटच्या क्षणापर्यंत काळजीपूर्वक ऐकायचा आणि बघायचा सुद्धा आहे. तर चला मग. ए हे उपपद ज्या एकवचनी सामान्य नामाची सुरुवात व्यंजनाने, व्यंजनात्मक स्वराने झाली असेल त्यापूर्वी ए हे आर्टिकल वापरतात. ए इज आर्टिकल यूज बिफोर अ सिंग्युलर नाउन. बिफोर अ सिंग्युलर नाउन बिगिनिंग विथ द कॉन्सोनंट्स ऑर कॉन्सोनंटल वॉवेल्स. म्हणजे ज्या एकवचनी नामाची सुरुवात व्यंजनाने किंवा व्यंजनात्मक स्वराने झाली असेल त्या नामापूर्वी, त्या एकवचनी सामान्य नामापूर्वी ए हे उपपद आपण वापरतो. या ठिकाणी आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकवचनी सामान्य नामाची सुरुवात ही व्यंजनाने व्हायला हवी किंवा व्यंजनात्मक स्वराने. त्यापूर्वी आपण ए हे उपपद वापरतो, म्हणजे आर्टिकल. उदाहरणार्थ, अ बॉय, बॉय. बी, बी इज अ कॉन्सोनंट. बॅट, B is also consonant. Man is a consonant. B. Book. Parrot. P is a consonant sound. University. University is a vowel, but here is a consonant sound is there. U.
यचा या ठिकाणी काय होतं, कॉन्सोनंट निघतो म्हणजे व्यंजन य निघते, म्हणून आपण या ठिकाणी ए हे आर्टिकल वापरतो. अशा प्रकारे आपण ते चित्राच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करूया. बॉय या चित्रामध्ये आपल्याला एक मुलगा दिसतोय. बॉय पूर्वी अ हे आर्टिकल वापरलं आहे. का वापरलं आहे? कारण की याची जी सुरुवात आहे बी इज अ कॉन्सोनंट, व्यंजन ब, ओके, हे व्यंजन आहे म्हणून त्यापूर्वी आपल्याला अ हे आर्टिकल वापरायचं आहे. दुसऱ्या उदाहरणात बघूया. बॅट या ठिकाणी ब हे व्यंजन आहे म्हणून आपल्याला त्यापूर्वी ए हे उपपद किंवा आर्टिकल आपण या ठिकाणी वापरतो. बुक, अशी आपल्याला भरपूर असे उदाहरणं मिळतील की ज्या शब्दाची एकवचनी नामाच्या पूर्वी जर त्याची सुरुवात व्यंजनाने किंवा व्यंजनात्मक स्वराने होत असेल त्याला आपण ए हे आर्टिकल वापरतो. आता या ठिकाणी बघा, पॅरट म्हणजे काय? तोता, त्याला आपण मराठीमध्ये पोपट असे म्हणतो. आता पी दॅट इज अ कॉन्सोनंट, ओके, पी हे अक्षर कॉन्सोनंट आहे आणि त्याची सुरुवात कॉन्सोनंट म्हणजे व्यंजनाने झालेली आहे म्हणून पॅरेट पूर्वी आपण ए पॅरेट हा आर्टिकल आपण या ठिकाणी वापरलेला आहे. आता युनिव्हर्सिटी, युरोपियन, युजफुल, दीज आर द सम एक्झाम्पल्स. आता यू याची व्यंजनात्मक स्वराने या ठिकाणी सुरुवात झालेली आहे म्हणजे वॉवेल्स झाली असली तरी त्याच्या उच्चारामध्ये व्यंजन येते. याच्या उच्चारामध्ये काय येतं? व्यंजन येतं. बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडला असेल, सर या ठिकाणी सुरुवातीला यू आहे, यू इज अ वॉवेल्स म्हणजे हा स्वर आहे, पण स्वर असून सुद्धा त्याचा जो आवाज आहे तो य आहे म्हणजे तो एक व्यंजन आहे म्हणून या ठिकाणी आपण अ युनिव्हर्सिटी, अ युरोपियन, अ युजफुल मेटल या अशा प्रकारे आपण त्याचा वापर केला. आता दुसरं आपल्याला आर्टिकल या ठिकाणी बघायचं आहे, त्याचं नाव आहे ॲन. आता ॲन हे इंडेफिनिट आर्टिकल आहे. या इंडेफिनिट आर्टिकलचा आपल्याला सिंग्युलर नामापूर्वी कशा पद्धतीने आपल्याला वापर करायचा आहे, अगदी सोप्या शब्दामध्ये आपण ते उदाहरणासहित या ठिकाणी बघणार आहोत. निश्चितच तुम्हाला ॲन हे आर्टिकल सिंग्युलर नामापूर्वी वापरायचं कसं हे व्यवस्थितपणे उदाहरणाच्या माध्यमातून समजेल. इन दिस पिक्चर वी सीन दॅट अँड ऑरेंज इज देअर. ऑरेंजच्या पूर्वी आपण ॲन वापरलं. का वापरलं? वाय वी यूज ॲन इन्स्टेड ऑफ ए? We have to just study in this video, so listen carefully. I am here, you solve your problems. Use an when the indefinite articles comes before word beginning with the vowel sound. स्वरापासून सुरू होणाऱ्या शब्दाच्या आधी an हे आर्टिकल वापरतात. खूप महत्त्वाची गोष्ट आहे. स्वरापासून जे काही स्वर आहेत आपल्या इंग्रजीमध्ये ए, ई, आय, ओ, यू या स्वरापासून जे शब्द सुरू होतात त्या सिंग्युलर नामापूर्वी आपण ॲन हे उपपद वापरतो. ॲन हे उपपद ज्या एकवचनी सामान्य नामाची सुरुवात स्वराने म्हणजे वॉवेल्सने किंवा स्वरासारखा उच्चार असणाऱ्या व्यंजनाने शांत म्यूट एच ने झालेली असेल अशा नामापूर्वी आपण ॲन हे आर्टिकल वापरतो. म्यूट एच मीन्स व्हॉट? आवर, HOUR, आवर्स, ओके, मीन्स अँड आवर. अशा प्रकारे जिथं सायलेंट एच असं सिंग्युलर नाउन असेल त्याच्या पूर्वी सुद्धा आपण ॲन हे उपपद वापरतो. अशा प्रकारे आपण ॲनचे भरपूर अशी उदाहरणं या व्हिडिओमध्ये नक्कीच बघणार आहोत. कोणत्या सिंग्युलर नामापूर्वी आपल्याला ॲन हे आर्टिकल वापरायचं आहे त्यामुळे आपल्याला हे नियम आहेत ते पाठ करणं खूप अत्यावश्यक आहे. Suffix singular noun. Suffix singular noun that are preceded by vowels or consonant with vowels like अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला ॲन हे आर्टिकल्स आपण ज्या ठिकाणी एकवचनी नामापूर्वी जर ते नाम वॉवेल्सने सुरू होत असेल किंवा व्यंजनवाचक स्वराने जर त्याची सुरुवात होत असेल तर निश्चितच आपण त्या सिंग्युलर नामापूर्वी ॲन हे आर्टिकल वापरतो. विद्यार्थ्यांनो
gotta rush now. विद्यार्थ्यांनो Never gonna अँड rush now. आर्टिकल Our कशा life's in a पद्धतीने slow mo. वापरायचं आहे Always in a slow आणि mo. आपण कसं वापरू I still शकतो show up on time. Stay a minute, another व्हिडिओमध्ये minute. हे तुम्हाला Hold on a second. I love this moment. Stay a minute, another minute. Hold on a second. I love this moment. Stay a minute, another minute. Hold on a second. I love this moment. Stay a minute, another minute. Hold on a second. I love this moment. Umbrella U, A, E, I, O, U. These are the vowels in English language. म्हणून vowels म्हणजे स्वरानं सुरुवात झालेली आहे एकवचनी नामाची, म्हणून आपण त्यापूर्वी and हे आर्टिकल लावलेलं आहे. अशा पद्धतीने आपल्याला एकवचनी नामापूर्वी जर स्वराने सुरुवात झाली असेल त्या सामान्य नामाची, तर आपल्याला त्या ठिकाणी and हे आर्टिकल वापरायचं आहे. इन दिस पिक्चर विथ द ऑरेंज इज दॅट ओ हे स्वर आहे. Now why hold us up? Let me know if you ever think that I am too much. You got me feeling love. You know why hold us up? Let me know if you ever think that I am too much. Just stay a minute, another minute. Hold on a second, I love this moment. Okay, we take Stay a minute, another minute. Hold on a second, I love this moment. Stay a minute, another minute. Hold on a second, I love this moment. Just stay a minute, another minute. Hold on a second, I love this moment. Yeah. Stay a minute. हे सुद्धा एक वॉवेल्स आहे ई, म्हणून Stay a minute. वॉवेल्स जर एखाद्या सामान्य नामाची एकवचनी सामान्य नामाची सुरुवात होत असेल तर त्या Stay a एकवचनी minute, सामान्य another नामामध्ये आपण and हे आर्टिकल म्हणजेच उपपद वापरतो. अशा पद्धतीने Stay a आपण and चा वापर कसा another करायचा आहे हे निश्चितच तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलं असेल. तर थर्ड आहे डेफिनेट आर्टिकल. Stay a डेफिनेट minute. आर्टिकल मध्ये आपण बघणार आहोत द हाऊ टू यूज द आर्टिकल द बिफोर सिंगुलर कॉमन नाउन. ओके, लेट्स स्टार्ट. यू आर रेडी टू लर्न the articles the and where you use the article and why. This is the most important things is that आपल्याला the articleच का वापरायचे तिथे ते या व्हिडिओतून नक्कीच तुम्हाला समजेल. The is used when a singular noun is used to represent a class or group of animals. जेव्हा एकवचनी संज्ञा वर्ग किंवा प्राण्याच्या गटाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी वापरली जाते तेव्हा याचा वापर केला जातो. म्हणजे द हे आर्टिकल एखाद्या सिंग्युलर नाम एखाद्या गटाचे प्रतिनिधित्व करत असेल किंवा एखाद्या ग्रुपचे प्रतिनिधित्व तो व्यक्ती तो प्राणी करत असेल तर निश्चितच त्या सिंग्युलर नामापूर्वी आपण द हे आर्टिकल वापरणार. द हे निश्चित उपपद असून निश्चित मीन्स डेफिनेट त्या वस्तूपूर्वी किंवा व्यक्ती बोलणाऱ्या किंवा ऐकणाऱ्या व्यक्तीस माहीत असलीच पाहिजे. जर ती व्यक्ती माहीत असेल तर त्यापूर्वी आपण निश्चितच द हे आर्टिकल वापरणार. अशा पद्धतीनं द हे आर्टिकल वापरण्यासाठी आपल्याजवळ खूप सोप्या पद्धती आहेत, ते आपण पुढील भागामध्ये समजून घेऊया. द एक्झाम्पल्स ऑफ आर्टिकल द वेअर वी यूज. फर्स्ट एक्झाम्पल इज दॅट द मॅन ॲट द एंट्रन्स इज आवर. द मॅन ॲट द एंट्रन्स इज आवर मॅनेजर. ओके, मॅन. She gave me the pencil. That one is second example we see. Third example, I found the gold necklace you had lost. That is third example. I lost the book you presented me. We just discussed this four example in next clip. Okay, and why the article is used before a common singular noun. Let's start. द हे उपपद सुपरलेटिव्ह डिग्रीमधील सुपरलेटिव्ह ॲडजेक्टिव्हच्या पूर्वी सुद्धा वापरले जाते. आता सुपरलेटिव्ह डिग्री काय असते, सुपरलेटिव्ह डिग्रीचा अभ्यास काय असतो ते आपल्याला पुढील भागामध्ये सुद्धा बघायचं आहे. फक्त सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये सुपरलेटिव्ह ॲडजेक्टिव्हच्या पूर्वी हे द हे आर्टिकल वापरले जातात. उदाहरणार्थ, ही इज द टॉलेस्ट बॉय इन आवर क्लास. दॅट इज अ पी डी मीन्स सुपरलेटिव्ह डिग्री इज देअर. सेकंड एक्झाम्पल, पुणे इज द मोस्ट ब्युटिफुल सिटी. ओके, अशा पद्धतीने जे सुपरलेटिव्ह डिग्री असते
त्याच्यामध्ये जे सुपरलेटिव्ह ॲडजेक्टिव्ह आहे त्या ॲडजेक्टिव्हच्या पूर्वी द हे आर्टिकल वापरतात. त्याच्यानंतरचा नियम आहे द आर्टिकल इज यूज बिफोर अ सिंगल ऑब्जेक्ट. जर एकच वस्तू असेल, ओनली अ सिंगल ऑब्जेक्ट, सो बिफोर अ सिंगल ऑब्जेक्ट वी यूज द आर्टिकल. त्यानंतरचं आहे द हे उपपद एक आणि एकच असणाऱ्या वस्तूपूर्वी वापरले जाते. समजा एखाद्या ठिकाणी एकच वस्तू असेल, त्या वस्तूपूर्वी आपण द हे आर्टिकल वापरतो. वी टेक सम मोर एक्झाम्पल्स. द नीडल पॉइंट टू द नॉर्थ. सेकंड वन, द अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड द सन. थर्ड example, the star shine in the sky. From these three examples, what you learn that it is a universal truth is that means before a universal truth, the singular common noun we use before that the. ओके, आपण त्यापूर्वी द हे आर्टिकल वापरणार. आता या पिक्चरमध्ये बघा, या चित्रामध्ये आपल्याला दिसतंय the north point is always up in directions. Okay, means the directions always in a north position. The needle direction always in a north position. That is universal truth. That's why the needle. आता या उदाहरणामध्ये आपण बघूया the earth revolves around the sun. Earth is a only single object is that. Earth is a only single object is that. एकच वस्तू आहे जगामध्ये, म्हणून आपण त्यापूर्वी द वापरलं. सन, सूर्य सुद्धा एकच आहे, म्हणून त्यापूर्वी आपण द हे आर्टिकल वापरलेलं आहे. या चित्रामध्ये बघा, द स्टार शाईन इन द स्काय. द स्टार, सो मेनी स्टार्स इन द स्काय. ओके, अँड एव्हरी स्टार ऑलवेज शाईन. या ठिकाणी तारे हे काय आहे? तारे हे एक कॉमन नाउन आहे, म्हणून आपण त्याच्या पूर्वी या ठिकाणी द हे आर्टिकलचा वापर केलेला आहे. अशा पद्धतीने द हे आर्टिकल आपण सिंग्युलर कॉमन नाउनापूर्वी सहजपणे वापरू शकतो. वेन अ नाउन इज यूज टू रिप्रेझेंट अ ग्रुप, द आर्टिकल इज यूज बिफोर इट. जेव्हा एखादे नाम एखाद्या गटाचे प्रातिनिधिक स्वरूपात वापरले जात असेल तर त्यापूर्वी द हे आर्टिकल वापरतात. ह्याला सोप्या भाषेत समजण्याचा प्रयत्न जर आपण केला, म्हणजे एखादे नाम एखाद्या गटाचे प्रतिनिधित्व करत असेल, एखाद्या गटाचे किंवा एखाद्या जातीचे किंवा एखाद्या क्लासचे प्रतिनिधित्व करत असेल तर त्या नामापूर्वी आपण द हे आर्टिकल वापरतो. आता या उदाहरणामध्ये बघा, द एलिफंट इज अ बिग ॲनिमल. सेकंड वन, द कॅमल इज अ व्हेरी युजफुल ॲनिमल इन द डेझर्ट. And third one, the earthworm helps the farmers. Fourth example, the lily is lovely flower. आता या चारही उदाहरणामध्ये आपल्याला जे रेड फॉन्टमध्ये जे द दिसते, दीज आर द आर्टिकल्स. ओके, आता एलिफंट इज अ बिग ॲनिमल. आता हे प्राणी जातामधला विशिष्ट असा प्राणी पूर्ण गटाचे नेतृत्व करतोय. म्हणून आता हत्ती म्हणल्यानंतर जगातला कोणताही हत्ती असू शकतो. भारत देशामध्ये प्रेझेंट असणारे हत्ती, आफ्रिकेतली हत्ती, अमेरिकेतील कॅनडातील हत्ती म्हणल्यानंतर विशिष्ट प्राण्यांचा समूह या ठिकाणी आपल्या डोळ्यासमोर राहतो. म्हणून आपण त्या नामापूर्वी द हे आर्टिकल या ठिकाणी वापरलेलं आहे. आता या चित्रामध्ये बघा, कॅमेल म्हणल्यानंतर उंटाची कोणती प्रजाती असू शकते. जगातल्या कोपऱ्यातील कोणताही एक उंट आपल्या डोळ्यासमोर एक उभा राहतो. आणि डेझर्ट, त्यापूर्वी सुद्धा द हे आर्टिकल वापरले. वाळवंट हे जगातले कोणतेही वाळवंट असू शकतात, म्हणून तो एक विशिष्ट जातीचा या ठिकाणी आपल्याला रिप्रेझेंट करतो, म्हणून त्यापूर्वी आपण द वापरलंय. या चित्रामध्ये बघा, द अर्थवॉर्म हेल्प्स द फार्मर. अर्थवॉर्म म्हणजे काय? गांडूळ जे आहेत, ओके, ते शेतकऱ्याला मदत करतात. ओके, त्यामुळे आपण सामान्य नाव अर्थवॉर्म कुठलचा असू शकतो, कोणत्याही प्रजातीचा असू शकतो, त्यामुळे आपण त्यापूर्वी द हे आर्टिकल वापरलेलं आहे. अँड लास्ट एक्झाम्पल, द लिली इज अ लवली फ्लावर. लिली, ओके, लिली इज आता फुलामधील ते एक स्पेसिफिक एक प्रजाती आहे, म्हणजे विशिष्ट फुलातील गटाचे एक ते प्रतिनिधित्व करत आहे, म्हणून त्यासाठी आपण द हे आर्टिकल या ठिकाणी वापरलेलं आहे. निश्चितच तुम्हाला द हे आर्टिकल समजलं असेल. द आर्टिकल इज यूज बिफोर द स्पेशल नेम्स ऑफ रिव्हर्स,
seas, shores, islands, mountain, specific books, newspaper. म्हणजेच काय, द हे आर्टिकलचा वापर आपण नदी, समुद्र, आखात, बेटे, पर्वतरांगा, विशिष्ट अशी पुस्तके, वर्तमानपत्रे यांच्या विशेष नामापूर्वी द हे आर्टिकल आपण या ठिकाणी वापरतो. म्हणजे ज्यावेळेस नदीचं नाव येईल त्यांच्यापूर्वी समुद्राचं, आखाताचं, बेटे, पर्वतरांगा, विशिष्ट पुस्तक याच्या नामापूर्वी आपण द हे आर्टिकल या ठिकाणी वापरतो. या चित्रामध्ये आपल्याला नद्या दिसत आहे. या नद्याच्या पूर्वी आपण द हे आर्टिकल निश्चितच वापरणार. अशा प्रकारे आपल्याला हे नियम पाठ करून आपण व्यवस्थितपणे परीक्षेला आर्टिकलचे जे क्वेश्चन असतात ते व्यवस्थितपणे आपण सोडवू शकतो आणि पूर्ण मार्क घेऊ शकतो. डिफरंट टाइप्स ऑफ न्यूजपेपर वी सी इन दिस पिक्चर. वेगवेगळ्या प्रकारचे वर्तमानपत्राची नावे तुम्हाला या चित्रामध्ये दिसते आहे. म्हणजे वर्तमानपत्राची नावे लिहिण्यापूर्वी आपण द हे आर्टिकल या ठिकाणी वापरतो. अशा प्रकारे द हे आर्टिकलचा वापर आपण चांगल्या पद्धतीने समजून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. Some sentences I have given you, just you have to read it. The Ganga is the longest river in India. The Atlantica is the deepest of all oceans. Third, the Arabian horse is the most useful for traveling. The Andamans and Nicobars are the Indian islands. The Himalayas are on the northern side. The Quran is a sacred book. In this way, we see this क्वेश्चन्स अबाउट आर्टिकल. विशेष नामापूर्वी जर विशेषण येत असेल तशा नामापूर्वी सुद्धा आपण द हे आर्टिकल वापरतो. याचा आपल्याला बारकाईने अभ्यास करायचा आहे. वाद्याच्या नामापूर्वी सुद्धा आपण द हे आर्टिकल या ठिकाणी वापरतो. म्हणजे वाद्याचं नाव असेल, म्युझिकल इन्स्ट्रुमेंट असतील, तबला, गिटार, हार्मोनियम लाईक दिस, त्यापूर्वी सुद्धा आपण द हे आर्टिकल या ठिकाणी वापरतो. अशा पद्धतीने आपल्याला द हे आर्टिकल कुठे आणि केव्हा वापरायचे आणि का वापरायचं असा प्रश्न जर कोणी विचारला तर उत्तर या घटकामध्ये लपलेलं आहे. तर विद्यार्थ्यांनो, या चित्रामध्ये तुम्हाला म्युझिकल इन्स्ट्रुमेंट दिसत आहे, तबला. तर वाद्याच्या नावापूर्वी आपण द हे आर्टिकल या ठिकाणी वापरणार आहोत. या चित्रामध्ये आपल्याला गिटार आणि हार्मोनियम हे वाद्य दिसत आहे. म्हणजे वाद्य जे आहेत, वाद्याच्या नामापूर्वी आपण द हे उपपद म्हणजे आर्टिकल या ठिकाणी वापरणार आहोत. अशा पद्धतीने आपल्याला एकवचनी सामान्य नामापूर्वी कोणतं आर्टिकल कशा पद्धतीने वापरायचं याचा आपण निश्चितच चांगल्या प्रकारे अभ्यास केलेला आहे. द सफिक्स आर यूज बिफोर द ऑर्डिनर नंबर. क्रमवाचक संख्या नामापूर्वी सुद्धा आपण द हे उपपद वापरतो. उदाहरणार्थ फर्स्ट, द फर्स्ट, सेकंड, द सेकंड, हंड्रेड्थ, द हंड्रेड्थ, थाउजंड, द थाउजंड्स. अशा प्रकारे जे ऑर्डिनल नंबर्स आहेत, संख्या नामाचा क्रमवाचक संख्या नामापूर्वी सुद्धा आपण द हे उपपद वापरतो. वेन द ॲडजेक्टिव्ह इज यूज ॲज अ कॉमन नाउन, इट्स प्रोसिडेड बाय द. जेव्हा विशेष नाम हे सामान्य नामाप्रमाणे वापरले जाते तेव्हा त्यापूर्वी द हे आर्टिकल वापरतात. उदाहरणार्थ कालिदासा इज द शेक्सपियर ऑफ इंडिया. कालिदासा इज द शेक्सपियर ऑफ इंडिया. शेक्सपियर हे एक विशेष नाम आहे, पण या ठिकाणी शेक्सपियर या विशेष नामाचा वापर एक सामान्य नामाप्रमाणे करण्यात आलेला आहे या उदाहरणामध्ये. म्हणून त्या नामापूर्वी सुद्धा आपण द हे आर्टिकल या ठिकाणी वापरलेलं आहे. सेकंड एक्झाम्पल, रवी वर्मा इज द राफेल ऑफ इंडिया. राफेल इज नॉट अ कॉमन नाउन. या ठिकाणी सामान्य नाम नाही आहे, परंतु या उदाहरणामध्ये त्याचं सामान्य नामाप्रमाणे उपयोग करण्यात आलेला आहे. म्हणून त्या सामान्य नामापूर्वी जेव्हा एखाद्या विशेष नामाचा वापर हे सामान्य नामाप्रमाणे केले जाते तेव्हा त्या नामाच्या पूर्वी आपण द हे उपपद या ठिकाणी वापरतो. अशा प्रकारचा हा एक महत्त्वाचा एक नियम आहे, तो आपण या ठिकाणी बारकाईने अभ्यास करण्याचा प्रयत्न केलेला आहे. निश्चितच विद्यार्थ्यांना हे सर्वच्या सर्व नियम अगदी सोप्या शब्दामध्ये समजले असेल अशी मी आशा करतो. वेन अ नाउन इज यूज अ सेकंड टाइम, द इज यूज बिफोर इट. म्हणजे काय, वाक्यात एखाद्या नामाचा उपयोग दुसऱ्यांदा केला जातो तेव्हा त्यापूर्वी द वापरतात.
उदाहरणार्थ आय सॉ अ मॅन ॲट द स्टेशन. मी तो मनुष्य बघितला, तो कुठे होता? स्टेशनवर होता. द मॅन म्हणजेच काय? जो मनुष्य मी बघितला तो स्टेशनवरती होता, तोच व्यक्ती. अशा प्रकारे आपण द या ठिकाणी वापरतो. द मॅन गिव्ह मी ऑल हेल्प. त्याच माणसानं मला मदत केली जो की मी त्याला पाहिलं होतं. अशा प्रकारे अ नाउन इज यूज अ सेकंड टाइम, म्हणजे एकच नाम असेल तो पुन्हा त्या वाक्यामध्ये जर त्याचा वापर केला जात असेल, म्हणजे त्याच वाक्यामध्ये त्याच नामाचा वापर दुसऱ्यांदा जेव्हा केला जातो तेव्हा त्या नामापूर्वी आपण द हे आर्टिकल वापरतो. अशा पद्धतीने आपण द आर्टिकलचा अभ्यास व्यवस्थितपणे या घटकामध्ये केलेला आहे. आडनावापूर्वी द आर्टिकल वापरला जात नाही, परंतु आडनाव जेव्हा घराण्याचे प्रतिनिधित्व करते तेव्हा द हे उपपद वापरतो. उदाहरणार्थ द गांधीज, द पाटील्स, द पठाण. ओके, म्हणजे हे जेव्हा घराण्याचं प्रतिनिधित्व करतं त्यावेळेस आपण द हे आर्टिकल वापरतो. स्टडी द फॉलोइंग एक्झाम्पल्स. अशा प्रकारे आपण अ अँड द हे आर्टिकलचा वापर कसा करायचा ते आपण या घटकामध्ये सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा निश्चितच प्रयत्न केलेला आहे. टेक सम एक्झाम्पल्स टू अंडरस्टँड हाऊ टू यूज आर्टिकल बिफोर अ कॉमन सिंग्युलर नाउन. There is an elaborate healing mechanism. Second one, the same fish do not live in the sea or in a river. Third one, the best time for a visit is May, June. Fourth one, a skillful advertiser may create a monopoly for himself. Fifth example, a plant may provide a home for an animal. अशा प्रकारे या ठिकाणी जे रेड कलरमध्ये तुम्हाला अ अँड द हे आर्टिकल ज्या ठिकाणी हायलाईट केलेलं आहे त्याचं बारकाईने तुम्हाला वाचन करायचं आहे, आकलन करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला या सिंग्युलर कॉमन नावापूर्वी आर्टिकल कशा पद्धतीने या ठिकाणी वापरलेला आहे मागच्या नियमांचा बारकाईने अभ्यास करून या ठिकाणी त्याचं ॲप्लिकेशन तुम्हाला करायचं आहे आणि समजून घ्यायचं आहे. निश्चितच हा घटक तुम्हाला चांगल्या प्रकारे कळाला आहे अशी मी आशा करतो. आणि तुम्हाला काही घटक सोडवण्यासाठी याच व्हिडिओमध्ये काही होमवर्क हायलाईट्स मी दिलेले आहेत. त्या होमवर्क हायलाईट्सच्या माध्यमातून आपल्याला आर्टिकलचा महत्त्वाचा असा परीक्षेच्या दृष्टिकोनातून घटक आपल्याला कशा पद्धतीने आपण सोडू शकतो आणि जास्तीत जास्त गुण कसे मिळवू शकतो हे आपल्याला बघायचं आहे. त्यासाठी तुमचा अभ्यास करण्यासाठी होमवर्क हायलाईट्स मी दिलेले आहेत. यू हॅव टू कम्प्लीट दिस एक्झाम्पल. ओके, फिलिंग द ब्लँक्स विथ सुटेबल आर्टिकल्स. या ठिकाणी तुम्हाला आर्टिकल्सचा वापर करायचा आहे. आर्टिकल्स म्हणजे काय? ए अँड द या वाक्यामध्ये तुम्हाला नियमांचा वापर करून कोणत्या ठिकाणी कोणतं आर्टिकल आणि कशा पद्धतीने बसेल याचा अभ्यास करून तुम्हाला हे प्रश्न सोडवायचे आहेत. निश्चितच तुम्ही हे प्रश्न व्यवस्थितपणे खात्रीशीरपणे सोडून आपल्या इंग्रजी शिक्षकाला निश्चितच तुम्ही दाखवाल अशी आशा करतो. तर विद्यार्थ्यांनो, आपण हे उदाहरण तर बघा, डॅश ॲपल अ डे कीप्स द डॉक्टर अवे. सेकंड वन, माउंट एव्हरेस्ट इज इन डॅश हिमालयाज. फोर्थ, डॅश प्रेसिडेंट ऑफ द युनायटेड स्टेट वॉज इलेक्टेड लास्ट इयर. वी स्पेंट अ लॉट ऑफ टाइम स्विमिंग इन डॅश सी ऑन हॉलिडे. लंडन इज ऑन डॅश रिव्हर थेम्स. अशा प्रकारचे काही उदाहरणं आहेत ते तुम्हाला सोडवायचे आहेत. दॅट इज अ पार्ट ऑफ होमवर्क हायलाईट. आणि आपल्याला तो घटक कशा पद्धतीने आणि किती पद्धतीने चांगल्या पद्धतीने या ठिकाणी समजलेला आहे हे स्वतःला कळण्यासाठी, स्वयंमूल्यमापन होण्यासाठी आणखीन काही प्रश्न या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहेत. जास्तीत जास्त सराव आर्टिकलचा करायचा आहे. उपपदाचा सराव करून निश्चितच आपण बोलताना लिहिताना ग्रॅमॅटिकल मिस्टेक होणार नाहीत अशी मी आशा बाळगतो. तर अशा प्रकारचे हे काही प्रश्न तुमच्यासाठी दिलेले आहेत ते तुम्ही निश्चितच घरी सोडवायचे आहेत. अशा पद्धतीने आपण आर्टिकल्सचा वापर कसा करायचा आहे. सिंग्युलर कॉमन नाउनच्या पूर्वी आपण कोणत्या पद्धतीने डेफिनेट आर्टिकल वापरायचं आहे का इनडेफिनेट आर्टिकल वापरायचं आहे. डेफिनेट आर्टिकल म्हणजेच द
इंडेफिनिट आर्टिकल म्हणजे ए एन, त्याचा वापर आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे निश्चितच आपल्याला हा घटक समजला असेल असं मी आशा करतो. आणि याचा जास्तीत जास्त सराव तुम्हाला घरी करायचा आहे आणि सराव तुम्हाला तुमच्या वर्ग शिक्षकाला दाखवून हे प्रश्न चेक करायचे आहेत. विद्यार्थ्यांनो, आपण नवनवीन व्हिडिओ इंग्रजी घटकाच्या ग्रामरच्या माध्यमातून मी आपल्यासमोर सादर करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहे. पुढील घटक आपला हा प्रिपोजिशन हा ग्रामरचा महत्त्वाचा घटक मी घेऊन येणार आहे. तर निश्चितच या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि पुढील नोटिफिकेशन मिळण्यासाठी आपण याला सबस्क्राईब करणं खूप आवश्यक आहे. आणि आपले जे इतर मित्र मैत्रिणी यांनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या मित्राला हा घटक सोप्या भाषेमध्ये समजण्यासाठी खूप मदत करेल. काही तुमचे शंका प्रश्न असतील तर निश्चितच कमेंट्स बॉक्समध्ये टाईप करून पाठवा, जेणेकरून मला व्हिडिओ बनवताना तुमच्या कन्सेप्ट काय आहे, तुम्हाला कोणता प्रश्न अवघड जातो किंवा काय कळत नाही हे समजून त्याप्रमाणे व्हिडिओ मला निश्चितच तयार करता येईल. म्हणून आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा, अशीच मी आपल्याकडून आशा बाळगतो. धन्यवाद.